हाय गाईज, तर बेसिकली हा एक स्टोरी टाईम व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ म्हणजे ह्याच्यात सगळे मी फोटोज टाकले त्या दिवसाचे, ज्या दिवशी माझ्या मैत्रिणीचं लग्न होतं. तेव्हा आम्ही म्हणजे कॉलेज आमचं संपूर्ण आता 7-8 इयर्स झाल्यानंतर आम्ही एकत्र भेटलो होतो, एवढे सगळे फ्रेंड्स. मध्यंतरी तर कोविड हे ते झाल्यामुळे आम्हाला एवढं सगळ्यांना एकत्र पुन्हा असं भेटताच आलं नव्हतं जसं पाहिजे तसं. बेसिकली नाहीच भेटलो म्हणा. काय माहिती, प्रत्येकाचे आपापले रिझन राहतात. प्रत्येकजण आपापल्या लाईफमध्ये कुठे ना कुठे बिझी होतं, तर सगळ्यांना एकत्र भेटता नाही येत. तर आता कॉलेज झाल्यावरती हिचं लग्नाचं तिने जेव्हा पत्रिका टाकली तेव्हा आम्ही थोडं रीच आऊट केलं की हां बाबा एकत्र जाऊ असं तसं. काही जण आले, काही जण नाही आले. मग आम्ही जमलो, गेलो. आणि हिचं लग्न नेमकं जूनमध्ये झालं. तर जूनमध्ये आधी काहीच एवढा पाऊस नव्हता, पण तिच्या लग्नाच्या 2 दिवस आधीपासून एवढा पाऊस पडत होता ना, काय विचारून सोय नाही. इवन रेड अलर्ट पण सांगितला होता. मग असं झालेलं की यार इतक्या पावसामध्ये साडी वगैरे नेसून कॅरी करून कसं जायचं, ते सगळं आमचा विचार चालला होता माझा आणि माझ्या फ्रेंडचा. मग म्हटलं राहू दे, लग्न तर एकदाच आहे ना, एकदाच होतं ना, तर मग आपण जाऊयात, बघू जे होईल ते. मग आम्ही गेलो. लग्न होतं दुपारी. आम्ही लोकांनी सकाळी 9ला निघायचं आम्ही ठरवलं होतं, पण तरी उशीर करत 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 आम्ही इकडेच 11 वाजवले. मी मग शेवटी म्हटलं यार आपण पोचतोय की नाही आता तिथे वेळेवर. पण लकीली आम्ही वेळेवरती पोहोचलो आणि मॅनेज झालं सगळं टाईमवरती. म्हणजे ना बाई, खूप फरक राहतो. म्हणजे तुम्ही कझिन्स त्यांचे लग्न लहानपणापासून अटेंड करतात, त्यांचं लग्न खूप वेगळं राहते. आणि आपण एका फ्रेंडचं लग्न अटेंड करतो आहे ना, ते इमोशन्स खूप वेगळे राहतात. म्हणजे कसं ना यार, कालपर्यंत असं नाही म्हणता ना, पण आपण यांच्यासोबत एकत्र टिफिन खायचो, एकत्र बसायचो, एकत्र कॉलेज जायचो. आणि आता त्यांचं लग्न ठरतं, एकदम वेगळंच इमोशनल असं मुवमेंट राहते. आणि आज तुम्हाला त्यांचं चांगलं होतं ना बघून चांगले वाटत असतं, यार खूप छान होतं यांचं. हां, तर मग आम्ही थोडंसं लेट पोहोचलो, पण आम्हाला पूर्ण लग्न भेटलं म्हणा. पूर्ण आम्ही लग्न अटेंड केलं. त्यानंतर आम्ही थोडं असं भेटायला म्हणून रूममध्ये वगैरे गेलो. सगळं आमच्या गप्पा वगैरे मारल्या. मग मी आणि माझ्या मैत्रिणी ते केलं जे सगळ्या मुली करतात, फोटो काढायचे पराक्रम. बस एवढे आम्ही फोटोज काढत होतो, व्हिडिओज काढत होतो की काय विचारून सोय नाही. सगळे ते कॉलेजमधले लोकच होते. आणि ह्यांचं बेसिकली लव्ह मॅरेज आहे. तर तो मुलगा पण म्हणजे आम्ही मैत्रिणी मुलीच्या साईडने होतो, आणि तो मुलगा पण आहे नवरदेव, तो पण आमच्या कॉलेजमध्ये होता, त्यामुळे ओळखीचं होतं. तर सकाळी ना माझं जायच्या आधी पण आहे ना रिक्षावाल्यासोबत थोडंसं भांडण झालं ते सुट्ट्या पैशांवर. तो आधीच माझ्याकडनं सांगत होता की एवढे पैसे होतात या जागेपर्यंत जायचे, तुम्ही एवढी द्या. पण मला माहिती होतं की यार एवढे तर नाही होत. तर मी काय त्याला पूर्ण पैसे आधीच नाही दिले, मी पूर्ण रिक्षा थांबल्यानंतरच पैसे दिले. पण मग मी म्हटलं जाऊ दे, ह्याच्यासोबत काय वाद घालणार, एक तर दिवस पण चांगला आहे आणि आम्हाला आधीच लेट झालेला, तर त्यामुळे मी ते गोष्ट इग्नोर केली. ते एक गोष्ट झाली होती सकाळी. पण मग म्हटलं यार आपला तर दिवस चांगला आहे, तर उगाच आपण सकाळीच कशाला खराब करून घ्या स्टार्टिंगच दिवसाची, म्हणून म्हटलं जाऊन दिलं. मग आम्ही लग्नाला तर थोडं लेट पोचलो होतो. तर काही नाही, थोडेसे गप्पा वगैरे मारले. नवरीच्या रूममध्ये जाऊन तिच्याशी पण भेटलं, तिच्याशी पण गप्पा मारले. त्याच्यानंतर मग हेच आम्ही ॲक्च्युली शेवटपर्यंत म्हणजे थांबलो होतो आम्ही दोघी पण, कारण की असं आमच्या जवळच्या मैत्रिणीचं लग्न होतं. तर मग आम्हाला एक ते इमोशनल आपलं राहते ना, तर त्यासाठी मग आपण थांबतो. आणि सकाळीच होतं लग्न, असं नाही की रात्री उशिरा होणार होता किंवा काय. तर मग आम्ही थांबलो होतो. आणि मग त्याच्यानंतर आम्ही म्हटलं की यार आता काही करायचं आहे. तर आम्ही म्हटलं इथे जवळच आहे मंदिर, तर आपण तिथे जाऊयात. मग आम्ही तिथून निघाल्यावरती आहे ना मंदिराचा रस्ता पकडला आणि मंदिरात गेलेलो. आम्ही म्हणजे आमचा एक दुसरा मित्र आला होता, तो लवकर निघून गेला होता कारण त्याचं नाईट शिफ्टला त्याला जायचं होतं. मी आणि माझी मैत्रीण आम्ही पूर्ण थांबलो होतो लग्नाच्या शेवटपर्यंत. आणि मग आम्ही शेवटी मग म्हटलं की आता कुठे जाऊया, तिथे जवळच आलो. जवळ ना एक मंदिर पण आहे आणि ते खूप फेमस आहे. ते म्हणजे ते
कुठलं अंबरनाथचं ते मंदिर आहे ना, अंबरनाथ शिव मंदिर, तिथे आम्ही जायचं ठरवलं. मग एंडला आम्ही तिथे गेलो, मी आणि माझी मैत्रिणी. खरंच खूप सुंदर होतं ते मंदिर. मग येताना तुम्ही जर जाणार असाल तुम्ही ना शेअर ऑटो म्हणजे बघा भेटते का त्या मंदिरात जायला अंबरनाथ स्टेशनपासनं. आणि मग येताना आम्ही पण ट्रेनला तिकडून थोडंसं म्हणजे माहितीच आहे कसं राहते, खूप गर्दी राहते. मग फायनली आम्हाला ट्रेन भेटली रिटर्न यायची. मग आलो आम्ही बाबा रिटर्न. पण थोडंसं ना तिथून असं येताना असं वाटतं की यार आपल्याला लवकर ट्रेन भेटेल का नाही भेटेल. खूपच छान एक्सपिरियन्स होता. म्हणजे असं काय बोलतात, फ्रॉम शेअरिंग अ बेंच टुगेदर टू अटेंड देअर वेडिंग्स अशा टाईपचं. आता मी कदाचित रॉंग पण बोलली असेल, पण एक आपले कॉलेज फ्रेंड्स आणि लग्न अटेंड करणं एक खूप वेगळाच एक्सपिरियन्स राहतो. आणि जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला तर प्लीज सबस्क्राईब करा.